कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। का तुम्ही स्वतःला नाही मानत या घराच्या सदस्य? नाही नाही नाही, असं काय नाही, असं काय नाही। अहो आता हे घर म्हणजेच माझं सगळं आहे। करेन 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 हा। बर, आणि हो, नाश्ता छान झाला होता बरं का? मीठ मीठ केला होता। बरं बरं, चला येते। ऐका ना, हा मालकीन बाई, एक बोलायचं होतं। हो बोला की, काही अडचण आहे का? नाही अडचण नाही तशी, पण तुम्ही ना देवाला जाऊन या ना। म्हणजे? अहो आपलं कुलदैवत आपल्याला पावतं म्हणतात, आणि मग आपण त्याला जायला पाहिजे का नाही? नाही नाही, एक मिनिट, पण पुयाची मी बरेच दिवस झाले कुलदैवताला गेले नाही, हे तुम्हाला कसं माहिती? ते आपल्या बाई आहेत ना, तिने सांगितलं मला। म्हणले तुम्ही दोघं नवरा बायको 7-8 वर्ष एकत्र नव्हता ना, आणि मग तुम्ही एकटे गेले नसाल ना, म्हणून म्हणलं। हा बरोबर आहे। नाही पण आम्ही तिकडे जावं असं का वाटतं तुम्हाला? अहो जुळीने गेलं ना की देव चांगला आशीर्वाद बी देतो, आणि तुमच्या बरोबर सगळे जण आहेत ना त्यांना बी सुखात ठेवतो। नाही भुयजी, मला तुमचं म्हणणं पटतंय अगदी, पण मला काय वाटतं माहितीये का, आपला आनंद आपल्या कृतीतून ठरतो। आता खूप म्हणजे तुमचा देवावर विश्वास नाही का? हो नाही नाही, असं अजिबातच नाही, आणि देव आहे की आपल्या पाठीशी, पण असं म्हणून वेळ काढून श्रद्धा म्हणून त्याला भेटायला जाणं यातही काही चुकीचं नाहीये। पण खरं सांगू का, श्रद्धा हे भक्तीचं नाही, स्वार्थाचं लक्षण वाटतं मला, नाही का? आता हे बघा, मी आपली गावाकडची अडाणी बाया, आम्ही देवाकडे जातो, देवाला हात जोडतो, नवस बोलतो, देवा आम्हाला सुखी ठेव। आता ते देव म्हणजेच आमचं सगळं असतंय ना। हा अहो हो, आणि तुम्ही तुमच्या जागी अगदी बरोबरच आहात की, तुम्ही आता जे म्हणलात ना त्याचाही मी विचार करेन। हा करा करा। आता एवढ्या दिवसाने तुम्ही दोघं एकत्र आलात ना, तर एकदा जाऊ दे हा देवाला। हो नक्की जाऊ आम्ही, चला येते। हाय मालकीन बाई, अजून काही पाहिजे का तुम्हाला? नाही काय नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।